आता एक अतिशय उपयुक्त कौशल्य शिकूया, तुमचा डिजिटल ठसा आणि ऑनलाईन गोपनीयता. आई, डिजिटल ठसा म्हणजे काय? याचा अर्थ आपण इंटरनेटवर फुटप्रिंट सोडतो का? हो, तू तसंही म्हणू शकतेस. डिजिटल ठसा म्हणजे आपण ऑनलाईन केलेल्या प्रत्येक गोष्टीचा माग, आपल्या सर्चेस, पोस्ट, लाईक्स आणि आपण भेट दिलेल्या वेबसाईट्स. वा, म्हणजे आपण जे काही ऑनलाईन करतो ते सगळं रेकॉर्ड होतं? हो, अगदी बरोबर. म्हणूनच आपण काही पोस्ट किंवा शेअर करण्यापूर्वी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तुझा डिजिटल ठसा लोकांना तुझ्याबद्दल काय वाटतं हे ठरवतो आणि भविष्यातील संधीवरही परिणाम करू शकतो. जसं कोणी वाईट गोष्ट पोस्ट केली तर त्याचा प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. हो, अगदी बरोबर. म्हणूनच आपली ऑनलाईन गोपनीयता जपणं खूप गरजेचं आहे. आपलं पूर्ण नाव, शाळेचं नाव किंवा पत्ता परवानगीशिवाय कोणालाही शेअर करायचा नाही. आपला डिजिटल ठसा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी काही टिप्स आहेत. मजबूत पासवर्ड वापरायचा, संशयास्पद लिंक्सवर जाणं टाळायचं आणि शेअर केलेल्या उपकरणांवरून नेहमी लॉग आउट करायचं. तसंच तुम्ही कोणत्या ॲप्सचा वापर करता आणि त्या कोणत्या परवानग्या मागतात याकडे लक्ष द्यायचं. आतापासून मी कोणताही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी नक्कीच तपासून घेईन. खूप चांगली सवय आहे रिया. लक्षात ठेव, डिजिटल जग सार्वजनिक उद्यानासारखं आहे. सावध राहायचं आणि तुमचं वैयक्तिक क्षेत्र सुरक्षित ठेवायचं. समजलं. आता मी जास्त काळजी घेईन. खूप छान. आता आपण आणखीन महत्त्वाच्या विषयांकडे जाऊ. आपला स्क्रीन टाईम कसा योग्यरित्या व्यवस्थापित करायचा. आई, सगळे नेहमी स्क्रीन टाइम बद्दलच का बोलतात? कारण स्क्रीन समोर जास्त वेळ घालवण्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. स्क्रीन टाईम आणि अभ्यास, मैदानी खेळ आणि कुटुंबासोबतचा वेळ यामध्ये संतुलन साधणं खूप महत्त्वाचं आहे. पण स्क्रीन टाइम किती असावा? तुमच्यासारख्या मुलांसाठी दिवसाला 1 ते 2 तासाचा स्क्रीन टाईम ठीक आहे. तोही झोप, अभ्यास किंवा मैदानी खेळांमध्ये अडथळा येत असेल तर अजिबात नाही. जर आपण जास्त स्क्रीन टाइम घालवलं तर काय होतं? जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यांना त्रास होतो, डोकेदुखी होऊ शकते आणि झोपेच्या वेळेतही अडथळा येतो. तसंच त्यामुळे तुम्ही इतर महत्त्वाच्या गोष्टींचा आनंद घेण्यापासून वंचित राहता. मग आपण ते कसं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करू शकतो? दैनिक मर्यादा ठरवायच्या, ब्रेक घ्यायला आठवण करून देण्यासाठी टायमर वापरायचा. तुम्ही 20-20-20 हा नियम पाळू शकता. नाही कळालं? म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 फुटावर असलेल्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंदासाठी पाहायचं, जेणेकरून डोळ्यांना विश्रांती मिळेल. हे लक्षात ठेवणं सोपं आहे. आणखीन काय आई? तुमच्या झोपेच्या खोलीत स्क्रीन ठेवायची नाही, विशेषतः झोपण्याआधी. आणि स्क्रीन टाईम संतुलित करण्यासाठी ड्रॉइंग, बोर्ड गेम खेळणं किंवा चालायला जाणं यांसारख्या मजेशीर गोष्टी करू शकता. ठीक आहे, मी नक्कीच जास्त ब्रेक घेईन आणि बाहेर खेळायला जाईन. वा, हाच उत्साह ठेवायचा. स्क्रीन टाईम योग्य पद्धतीने व्यवस्थापित केल्याने तुम्ही तंदुरुस्त राहता आणि प्रत्येक गोष्टीवर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकता. ठीक आहे आई, मी आजपासूनच टायमर लावायचं सुरू करेन. अगदी योग्य. आता एक अतिशय उपयुक्त कौशल्य शिकूया, विश्वसनीय ऑनलाईन स्रोत ओळखणं आणि त्याचा योग्य उपयोग कसा करायचा. आई, विश्वासू ऑनलाईन साधनं म्हणजे काय? चांगला प्रश्न आहे. विश्वासार्ह ऑनलाईन साधनं म्हणजे वेबसाईट, साधनं आणि ॲप्स ज्यावर तुम्ही अचूक माहिती मिळवण्यासाठी विश्वास ठेवू शकता. ती तुम्हाला शिकायला, प्रकल्प पूर्ण करायला आणि तुमची कामं व्यवस्थित ठेवायला मदत करतात. आपल्याला एखादं वेबसाईट विश्वासू आहे का हे कसं ओळखायचे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वप्रथम URL तपासायचं. तो HTTPS ने सुरू व्हायला हवा. या एसचा अर्थ आहे की ती वेबसाईट सुरक्षित आहे. तसेच सरकारी पोर्टल्स, शैक्षणिक संकेतस्थळ किंवा सुप्रसिद्ध संस्थांच्या वेबसाईट्स निवडायच्या. आणि ॲपसाठी काय? सगळी ॲप सुरक्षित असतात का? नाही रिया, प्रत्येक ॲप सुरक्षित नसतो. ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यूज, रेटिंग तपासायचं आणि ते कोणत्या परवानग्या मागताय ना हेही तपासायचं. जर का ॲप तुमच्याकडे संपर्क किंवा लोकेशन सारख्या अनावश्यक परवानग्या मागत असेल तर दोनदा विचार करायचा आणि मोठ्यांचा सल्ला घ्यायचा. शाळेच्या कामासाठी कोणती साधने उपयोग करू शकतात? शाळेच्या कामांसाठी गुगल डॉक्स, शीट्स आणि स्लाइड्स ही साधनं तुमची कामं तयार करण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. संशोधनासाठी विकिपीडिया आणि नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया
यासारखी विश्वासार्ह वेबसाईट उत्कृष्ट आहेत आणि अवकाशाशी संबंधित प्रकल्पांसाठी इस्रो आणि नासा यांसारख्या शासकीय प्लॅटफॉर्मचा वापर करायचा. वा, हे तर खूप उपयोगी साधन आहेत. हो, अगदी बरोबर. तसेच शैक्षणिक यूट्यूब चॅनल्स विसरायचे नाहीत. टेडेड कथा सांगून कठीण संकल्पना सोप्या करते. क्रॅश कोर्स विविध विषयांवर लवकर धडे देते. नॅशनल जिओग्राफिक किड्स निसर्गाबद्दल शिकवते. सायन्स शो किड्स आणि डॉक्टर बिनॉक शो यांसारखी चॅनल्स विज्ञान सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजवतात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला ऑनलाईन मिळालेली माहिती नेहमी सत्यापित करायची. विविध स्रोतांमधून तथ्य तपासायचं किंवा शंका असल्यास शिक्षक किंवा आपल्या पालकांना विचारायचं. समजलाई. पुढच्या प्रोजेक्टसाठी मी साधने वापर करणार आहे. वा, खूप छान. आता तुम्हाला विश्वासार्ह साधनं ओळखता येतील. आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. ऑनलाईन फसवणुकीपासून आणि सायबर बुलिंग पासून कसं सुरक्षित राहायचं याबद्दल शिकूया. आई, फसवणूक जशी बाबा अडकले होते. हो, अगदी बरोबर. फसवणूक म्हणजे लोकांना पैसे किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी वापरण्यात येणारं ट्रिक. हे खोटे ईमेल्स, संदेश किंवा कॉल्सच्या स्वरूपात असू शकतं, जसं आपण आधी पाहिलं होतं. पण आपण यापासून कसं वाचू शकतो? तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँकचे पासवर्ड किंवा बँकेचे तपशील सत्यापित केल्याशिवाय कोणालाही शेअर करायचे नाहीत. ईमेल किंवा संदेशामधील दुव्यांमध्ये सतर्क राहायचं, विशेषतः जर ते खूप तातडीचं किंवा खूप चांगले वाटत असतील तेव्हा. आणि सायबर बुलिंग म्हणजे काय? सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून दुसऱ्याला त्रास देणे किंवा अपमान करणे. यामध्ये वाईट कमेंट्स, अफवा पसरवणं किंवा परवानगीशिवाय खाजगी फोटो शेअर करणं हे समाविष्ट आहे. हे खूप भयंकर आहे. जर असे होताना दिसले तर आपण काय करायचं? ते नेहमी विश्वासार्ह मोठ्यांना जसे की पालक किंवा शिक्षकांना सांगायचं. बहुतेक प्लॅटफॉर्मवर त्रासदायक व्यक्तींना ब्लॉक करायचं किंवा रिपोर्ट करण्यासाठीची सुविधा असते. लक्षात ठेवायचं, गप्प राहिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. आणि रॅन्समवेअर ते काय असते? रॅन्समवेअर हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो तुमचे उपकरण लॉक करतो आणि त्याला अनलॉक करण्यासाठी पैसे मागतो. हे संशयास्पद दुवे किंवा डाउनलोड्सद्वारा पसरतं. आपण त्यापासून कसं वाचू शकतो? चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे, तुमची उपकरणं अपडेट ठेवायची आणि अनोळखी दुवे आणि अविश्वसनीय स्रोतांपासून फाईल डाउनलोड करणं टाळायचं. यात तर खूप गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. हो रिया, पण महत्त्वाचं म्हणजे तुमची जागरूकता. जर तुम्ही सतर्क राहिलात आणि सुरक्षा नियम पाळले तर तुम्ही सुरक्षित राहाल. ठीक आहे. आतापासून मी सर्व दुवे आणि संदेश काळजीपूर्वक तपासेन. छान. आता आपण ऑनलाईन आणखी सुरक्षित राहण्यासाठी सायबर सुरक्षा पद्धतीवर चर्चा करूया. सायबर सुरक्षा म्हणजे काय? हे डिजिटल गार्ड सारखं असतं का? छान विचार. सायबर सुरक्षा म्हणजे तुमच्या उपकरणांना आणि वैयक्तिक माहितीला हॅकर्स आणि व्हायरस पासून संरक्षण देतं. काही साध्या मार्गांवर चर्चा करूया आपण, म्हणजे यापासून सुरक्षित कसं राहायचं ना हे तुम्हाला शिकता येईल. पहिलं म्हणजे नेहमी मजबूत पासवर्ड वापरायचा, किमान 8 अक्षरं, ज्यात अक्षर, अंक आणि चिन्हांचा समावेश असावा. 1 2 3 4 5 6 यासारखे सोपे पासवर्ड टाळायचे. ओ, मी आजच माझा पासवर्ड बदलीन. छान कल्पना आहे. तसेच अतिरिक्त सुरक्षा म्हणून 2 घटक प्रमाणीकरण सक्षम करायचे. पब्लिक वायफाय बाबत काय? पब्लिक वायफायवर संवेदनशील खात्यांमधून लॉग इन करण्यापासून टाळायचं. हॅकर्स तुमचा डेटा इंटरसेप्ट करू शकतात. शक्य असल्यास सुरक्षित नेटवर्क वापरायचं. आणि डाउनलोड्स? केवळ विश्वासार्ह स्रोतांकडूनच ॲप्स डाउनलोड करायचे. हे तर खूप उपयोगी आहे आई. खूपच आनंदाची गोष्ट आहे रिया. ऑनलाईन सुरक्षित राहणं म्हणजे सतर्क आणि तयार राहणं. आजचा दिवस खूप काही शिकवणारा होता ना. डिजिटल साक्षरतेच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यापासून ऑनलाईन सुरक्षिततेपर्यंत आपण खूप काही शिकलो. माझ्या कल्पना ते मी विचार केला नव्हता की डिजिटल जगाला इतके सावधपणे राहावं लागेल. मीही, पण मला आता जबाबदारीने अन्वेषण करण्याची तयारी आहे. हेच धाडस आहे. लक्षात ठेवा, डिजिटल जगत एक शक्तिशाली साधन आहे. ते अखेरच्या संधीच्या दरवाजांना उघडू शकतं, पण फक्त आपण ते सुज्ञपणे वापरायला हवं. जसं प्रत्येक साधन, त्याचा उपयोग त्याच्या वापरकर्त्याच्या हेतू आणि जागरूकतेवर अवलंबून असतो. बरोबर आहे दादा.
तंत्रज्ञान फक्त वापरण्याबद्दल नाही, तर सुरक्षितते आणि जागरूकतेने वापरण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. आणि आपण शिकलेल्या गोष्टी इतरांसोबत शेअर करण्याबद्दल आहे. जर आपण जागरूक राहिलो तर आपण आपल्या कुटुंबाचं, मित्रपरिवाराचं आणि आपल्या समुदायाचं संरक्षण करू शकतो. डिजिटल साक्षरता ही फक्त एक कौशल्य नाही, आजच्या जगात ती एक सुपर पॉवर आहे. ती आपल्याला जोडण्यासाठी, शिकण्यासाठी सामर्थ्य देते. पण सामर्थ्यासोबत जबाबदारी सुद्धा येते. चला तर मग आपण हे सामर्थ्य सुज्ञपणे वापरून डिजिटल धोक्यांपासून सजग राहूया आणि इतरांना डिजिटल जगत सुरक्षितपणे नेव्हिगेट करायला मदत करूया. एकत्र येऊन आपण एक उत्तम भविष्य निर्माण करू शकतो, जिथे तंत्रज्ञान एक प्रगतीचं साधन आहे. माहिती घ्या, सुरक्षित राहा आणि प्रत्येक क्लिक महत्त्वाचा ठेवा.